जनतेच्या समस्येच्या बातम्या। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील नरवण गावातील हॉटेलबाहेर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव उभे असताना 3 अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। ते जखमी असून त्यांच्यावर गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत। गुहागर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश बंडल यांनी रुग्णालयात जाऊन जखमी अण्णा जाधव यांची विचारपूस केली। पत्रकारांना सांगताना अण्णा जाधव यांनी थेट भास्करराव जाधव यांच्यावर संशय व्यक्त केला असून तसे पोलिसांना स्टेटमेंट दिल्याचे सांगितले व फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचे लोक अशा भ्याड हल्ल्याला घाबरत नसून ही चळवळ अधिक जोमाने पुढे जाईल असे त्यांनी सांगितले व पोलिसांवर पूर्ण विश्वास असून हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत असे ते म्हणाले। आपल्या आवाज होतो ते बाहेर असतो मला विचारलं हे गाव कोणतं आहे ते नरवण गाव आहे असं बोलता बोलता ते पुढे आले नरवण गाव आहे असं बोलताना त्यांनी दोघे जण उतरलं एक उतरला थोडासा आला आणि काही सेकंडमध्ये झपासप वाट टाकत होतं मला काही सुचना वाट तसे मी बघितला आणि बचाव करण्यासाठी मागे पुढे होतं तेवढ्यात दुसऱ्यांनी लादी उचलली आणि उचलली माझ्यासारखा गाडीची मागची खाली ती तुटली आणि बाकी मागे बांबू होता तो बांबू त्यांनी जे प्रयत्न करत होता वार करायचा ते पाचव्या 6व्या टायमाला मला पाठी हे झाल्यामुळे तिथं थांबलो त्यावेळी त्याचे शब्द असे होते की लय उचलतो लय भाषण करतो शेखबद्दल लय बोलतो आणि गरीबचे शिव्या बिव्या द्यायला त्यानंतर मी बांबू लागलं म्हणजे त्याला पुढे ढकलायला गेलो तेवढ्या ढकलताना त्याला चान्स भेटला वार करायला त्यामुळे 11 टाके पडले ते वार केला आणि दुसऱ्यांनी जी लादी सुटली त्या आवाजाने ही सगळी मंडळी आखली होती ती बाहेर आल्यामुळं मी वाचलो कारण काय तर त्यांनी दुसऱ्यांनी रिव्हॉल्वर काढली होती कारण मला दिसली नाही रिव्हॉल्वर पण विशेष आणि बाकीचं फोन केल्यामुळे रिव्हॉल्वर काढलेली आतमध्ये ठेवली आणि त्यांनी पळ ठोकल्यानंतर आमचे चिपळूणचे महासचिव अशोकदादा मागून गेले परंतु तो पण पुढे गेली त्यांनी दगड मारण्याचा प्रयत्न केला होता त्याला न लागतं तर पुढे सुसाट पळत तुमचं नेमकं संशयमध्ये मी आता माझ्या स्टेटमेंटमध्ये ही सगळी बातमी जी काय घडलेली जी आहे त्यांनी सगळं सांगितलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय वैमानिक जे आहे किंवा कालकालाच्या समाजावरती ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं त्या भाष्याच्या विरोधात मी जे मोठं आंदोलन केलं होतं चुकून येते शेत नाक्याला तो राग घेऊन त्यांनी वेगवेगळं वक्तव्य केलं होतं म्हणजे संमेश्वरा देवडूच्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की मी गरुड आहे गरुडाच्या पाठीवरती कावळा बसतो आणि तो चोचीने गरुडाची मजाक नुसती करतो किंवा त्याच्या चोचीला हे करतो पण त्याला माहिती नाही गरुड अशी झेप घेतो आणि कावळ्या नसं नाबूद करतो तोच प्रकार भास्कर जाधवनी केलेला आहे असं माझं संशय तर आहेच परंतु 100% खात्री आहे की भास्कर जाधवनी हे सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत सहकार्य मिळते पोलीस यंत्रणा मला चांगली सहकार्य करतात आहेत प्रशासन चांगलं सहकार्य करतं डॉक्टर दवाखान्याचे डॉक्टर हे मला चांगल्या पद्धतीचे सहकार्य करतात आणि 11 टाके पडले पुढची भूमिका काय असणार आहे तुमची साहेब आता ते काय सांगू शकत नाही आता प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठरतो कारण मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे प्रदेश अध्यक्ष रेखाताईंची फोन आला त्यांनी सांगितलं आता मी बाळासाहेबांची चर्चा करते आणि त्यानंतर पुढील काय आदेश होतो किंवा त्याचं काय पण माझं विनंती आहे समाजाला की आपण आचारसंहिता आहेत कोणत्याही चुकीच्या मागण्या काही न करता मला विश्वास आहे पोलीस यंत्रणेवरती की ते नक्कीच विद्यमान आमदारांना धडकतो